पण सगळ्यांनीच पाहिली ती रील. मला अपेक्षित नव्हतं इतकी व्हायरल होईल. पण एक जनतेच्या मनातली भावना आहे, की तुम्ही जनतेची सेवा करताना स्वतःचे घर भरले नाही पाहिजे आणि तशाच स्वरूपाचं हे बोर्डीकर परिवाराचं वागणं आहे वर्षानुवर्ष झाले. जसं तुम्ही उल्लेख केलात, मी माजी मंत्र्याचा मुलगा आहे. आमचे कार्यकर्ते होते वरपुडकर, बोर्डीकर, दांडेगावकर, तापडिया आणि ते पण नुसते सुरुवातीला फायदा काढून घेईपर्यंत सोबत राहिले आणि नंतर मग स्वतःचं फायदा काढून घेतल्यानंतर स्वतःच्या मार्गावर गेले आणि जे काही करतायत ते आता जनतेसमोर आहेच आहे. तुम्ही उल्लेख केल्यासारखे मी अमेरिकेतून परत आल्यानंतर उद्योग क्षेत्रात काम केलं. मग भाजपचा पदाधिकारी सुद्धा होतो. त्याचा राजीनामा दिला. कंटाळा आला मला यांच्या ओठात एक आणि पोटात एक वागण्याचा. आणि जाणवत होतं मला, की या पक्षामध्ये फक्त पैशाला किंमत आहे. जो पैसा फेकेल त्यालाच फक्त किंमत दिली जाते आणि हे सरळ-सरळ उघड आहे बोर्डीकर, मेघना यांना जेव्हा तुम्ही महत्त्व दिलं तेव्हा. आणि त्याच्याबद्दलचा आरोप असा होता, की तुम्ही एक हाउसवाईफ जेव्हा होता आणि नंतर मग जेव्हा 2012 मध्ये तुम्ही जिल्हा परिषद लढला, मग 17 मध्ये पळून गेला, उभे नाही राहिला. मग 19 मध्ये तुम्हाला असं काय भाजपने अचानक तुम्हाला उचललं? तुम्ही फक्त एक हाउसवाईफ होता आणि त्यानंतर मग आय-पी-एस तुमचे नवरा आहे वर्षानुवर्षे. मग असं जाणवतं आपण नॉर्थ इंडियामधले अनेक केसेस आपण बघतो, की एक इरिगेशनचा अधिकारी साधा डेस्क ऑफिसर त्याच्या घरामध्ये 25 करोड सापडले किंवा एखादा पोलिसचा अधिकारी, एखादा ट्रॅफिकचा कॉन्स्टेबल याच्याकडे 25 करोड, 50 करोड सापडले घरामध्ये. मग हे आपल्याला काही माहित नाही काय भारतामध्ये? आणि भाजपला माहित नाही? तुम्ही लाज नाही वाटत तुम्हाला? 4,000 कोटी दिवस झाले आणि हे दिवस झाले आणि ते दिवस झाले असं सांगता. सामान्य जनतेची भावना तुम्हाला कळते असे मोठे पुशारक्या मारता संघाचे लोक भाजपवाले आणि हा भ्रष्टाचार होतो आणि त्याला तुम्ही काय एन्करेजमेंट देताय का? प्रॉपर्टी आली कुठून? एक हाऊसवाईफ एवढी कोट्यावधीचे व्यवहार कशी करते? हा प्रश्न आहे आणि याचं जर तुम्ही शोधण्याची जर अक्कल तुम्हाला लोकशाहीच्या 80व्या वर्षात नसेल, तर मला असं वाटतं तुम्ही राजीनामा देऊन घरी बसलं पाहिजे. तुमच्याकडून काहीही या देशाचं भलं होणार नाही. ज्या पद्धतीने काँग्रेसने लुटलं, त्याच पद्धतीने भाजपाही देशाला लुटणार. त्यामुळं ही पद्धत आली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. बंडू जाधवचं पण तेच आहे. 10 लाख रुपये जर त्याची प्रॉपर्टी असेल आमदार होण्याच्या आधी, नगरसेवक होण्याच्या आधी, आज त्यांनी मागच्या लोकसभा इलेक्शनमध्ये बंडू जाधव यांनी 10 कोटी प्रॉपर्टी डिक्लेअर केली. 5 कोटी कर्ज मिळालं. सामान्य जनतेला शिकवा ना हो. तुम्ही कसे नेमके एवढे व्हाईटमध्ये करता बरं? सचिन, व्हाईटमध्ये करतात हे लोक. यांना काही लाज लज्जा नाहीये आणि लोकांना काय अकला नाही असं वाटतं यांना का? आणि मी एक युवक म्हणून मी काय भारतात हे सगळं बघण्यासाठी परत नाही आलो. जे मनोहर पर्रीकरांचा मुलगा आहे उत्पल मनोहर पर्रीकर, तो इतका टॅलेंटेड आहे पण त्याच्याकडे नाही बघणार भाजपवाले. जो पैसा फेकेल त्याला तुम्ही संधी देणार आणि हे बंद झालं पाहिजे. आणि कमीत कमी कायदा आणा. जर तुम्ही एवढे हजारो दिवस झाले म्हणताना शहाणपणा सांगताना तुम्ही मोदी, तर माझी तुम्हाला मागणी आहे की तुम्ही हे कायदा आणा, की तुम्ही नुसतं डिक्लेअर करू नका पण नेमकं कसं आणलं इन्कम त्याचे पण एक्सप्लेनेशन तुम्ही या लोकांकडनं घ्या. म्हणजे तरच लोकशाही चांगली तुमचं होईल. असं मत आहे की ज्या मंत्र्यांची संपत्ती वाढली आहे तर त्यांची थेट पंतप्रधानांनी चौकशी करावी की आपल्या सोबत जी काम करतात त्यांची संपत्ती कशी वाढली असं म्हणा तुम्हाला. मी तर इंडिव्हिज्युअलचं म्हणणारच नाही. आपल्याला रचनात्मक कार्य केलं पाहिजे एवढं मी उद्योग क्षेत्रात काम करताना शिकलेलो आहे. आम्ही मागेल त्याला सौर कृषी पंप योजना मंजूर करून घेतली होती 2015 मध्ये. ती जेव्हा लोकसभा हरले भाजप नरेंद्र मोदी सरकार किंवा महाराष्ट्रामध्ये फडणवीस, तेव्हा त्यांनी लाडकी बहीण लाडका भाऊ आणि लाडका शेतकरीच्या नावाने दिली. शेतकऱ्यांचं 20 वर्षाचं भलं झालं. आम्ही रचनात्मक कार्य करण्याचे संस्कृती आणि संस्कार असलेले लोक आहोत. फक्त एका केसची चौकशी करू नये सचिनराव. माझं म्हणणं आहे की तुम्ही एक पद्धत काढा या भारत देशामध्ये, की जो कमवतो तो नेमका कसा कमवतो याचं डिटेल अनालिसिस होईल आणि मगच त्याला संधी दिली जाईल. कमीत कमी पक्षांच्या लेवलला तुम्हाला करता येत नाही, करून फायदाही नाहीये. कारण पक्ष कधी काय बदलेल, कधी रंग बदलेल याचा काही भरोसा नाही. मनोहर पर्रीकरच्या पोराला तुम्ही नाही म्हणता म्हणजे लाज वाटली पाहिजे तुम्ही संघाच्या लोकांना आणि भाजपच्या लोकांना. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत. आरोप तर कुणीही करू शकतो. तुमच्याकडे पुरावे काय आहेत नेमकं? तुम्ही असं कोणत्या बेसवर बोलता की संपत्ती वाढली आहे? माझं हे दिसतंय आपल्याला, की तुम्ही आता हे तर यांनी लिहून दिलेलं आहे, मी म्हणल्यासारखं व्हाईटमध्ये. पण माझं म्हणणं आहे, की मग तुम्ही जसे हाऊसवाईफ आहात, तेव्हा फक्त अधिकाऱ्यांचे घरच्यांचे प्रॉपर्टी कशा वाढतात हो? हा क्लेप्टोक्रॅसी नावाचा एक शब्द आहे, जनतेच्या माहितीसाठी सादर करतो. क्लेप्टोक्रॅसीचा असा अर्थ असतो, की जे पदांवरचे लोक आहेत, मग आमदार असो, खासदार असो, अधिकारी असो, हे सगळे मिळून सत्ता स्वतःकडेच ठेवतात, पैसा स्वतःकडेच ठेवतात. आणि डेमोक्रेसी सारखा शब्द आहे तो क्लेप्टोक्रॅसी आणि तो काही चांगला नाहीये. त्याच्यामध्ये जनतेची लूटमार होते आणि ही पद्धत भारतात थांबली पाहिजे असं आम्हाला वाटतं. आता तुम्हाला जर त्याच पद्धतीने फालतू भारत चालवायचं असेल तर चालते, आम्हाला काय करायचं? बरं, पण तुम्ही जो आरोप करताय की संपत्ती वाढली, आधीची संपत्ती एवढी होती, नंतरची एवढी होती, नेमकं तुमच्याकडे पुरावा काय आहे किंवा तुम्ही ते कुठं पाहिलं? तुम्हाला कसं कळालं नेमकं? आपण इलेक्शन ॲफिडेव्हिट्स बघा, क्लिअर कट त्यांनी लिहून दिलेलं आहे, या पद्धतीने यांचे इन्कम झालेले आहेत म्हणून. त्यांचा काय? उद्योग दाखवण्यात येतात. आणि मग माझा प्रश्न असा आहे, की मग काय हे काय असं कन्व्हर्ट केलं का तुम्ही? आय-पी-एस अधिकारी आहे तुमचा नवरा, मेघना बोर्डीकरांचा खास करून. आणि बाकीचे पण काही काही अधिकाऱ्यांच्या पत्नींना तुम्ही आमदार केले. हे नवीन सिस्टीम काढली, काय म्हणता येईल, स्कीम आहे का?
की मोठ्या अधिकाऱ्यांच्या बायकांना नवऱ्यांना आमदार खासदार करायचं? काय कारण आहे? कार्यकर्ते काय मूर्ख आहेत का तुमचे तुमचे काम करत फिरायला, बोंबलत फिरायला? आम्ही काय मूर्ख दिसायला काय तुम्हाला सचिनराव? दिसून येतं. प्लस तुम्ही सांगावं मग की नेमकं कसं वाढलं हे? अधिकाऱ्यांचे पत्नी म्हणजे अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण जे भ्रष्टाचार पैसा मिळतोय तो इकडे तुम्ही गोल फिरवताय का? आणि ह्याची कधीच चौकशी होणार नाही का मग तुम्ही? नुसतं डिक्लेअर करून मोकळे झाले? ही पद्धत आणा. तुम्हाला जर शहाणपणा दाखवायचा किती 4,399 दिवस का? शहाणपणा तुमचे एवढे मोठे तुम्ही लॉंगेस्ट सर्व्हिंग प्राईम मिनिस्टर आणि मंत्री कोणाला दुसऱ्या पक्षातल्या लोकांना करता. अरे काय माणसं आहेत का काय हे सचिनराव? सो हे थांबलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि जर तुम्हाला लाज असेल भाजपच्या लोकांना तर तुम्ही या रीलला मिळालेला रिस्पॉन्स बघा. आणि जनतेला सुद्धा विनंती आहे की तुम्ही फक्त दोन नेत्यांच्या भांडणांकडे लक्ष देण्यानिमित्त या रील जर तुम्ही काय म्हणतात एनकरेज करत असाल तर ते पण थांबवलं पाहिजे. आपल्याला नेमकी उत्तरं काढली पाहिजे. नाही तर काय खरं नाही. आमचे विद्यार्थी आहे काळे नावाचा शेवडी गावचा, तो हायवेवर ऍक्सिडेंटमध्ये वारला त्याच्या आजी आजोबासोबत. बस खाली आला. तो हायवे ते वाळू माफियांनी ते डिवायडर तोडलं. आणि हे पण करू नये आपण सांगतो. आणि गाडी पण नीट चालवावी सांगतो. बसवाल्यांना पण नीट चालवावी सांगू. आपण किती दिवस काय काय सांगत राहणार आहे? काही स्ट्रिक्ट पद्धती आणणार आहेत की नाही? 80व्या वर्ष आला तर भारत देशाचा सचिनराव. आणि त्याच्यासाठी ही मागणी आहे की थोडंसं मेच्युअर व्हा जनता सुद्धा. की नुसते दोन नेत्याचे भांडणं, मी आरोप केला म्हणून माझी रील बघायची, दुसऱ्याने आरोप केली म्हणून त्याची रील बघायची, काहीतरी छान रील बनवली म्हणून त्याची बघायची, हे बंद करा. आणि या रीलला रिस्पॉन्स मिळतोय म्हणजे याचा अर्थ भाजपाने पण समजून घेतला पाहिजे की ह्याला लोकांच्या मनातली खदखद आहे. ही आवडत नाही लोकांना, जनतेला लुटून नेते श्रीमंत होतात ते. नुसती एक स्पेसिफिक केस नाही, मी म्हणल्यासारखं हे सगळ्यांची चौकशी लागलीच पाहिजे की यांच्या प्रॉपर्टी नेमक्या कशा वाढतात, कुठून आणतात हे लोक. अधिकाऱ्यांचे खास करून जर तुम्ही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जर आसपास राहून जरी करत असाल तर ते पण तुम्ही चौकशी करून त्याच्या माध्यमातून काहीतरी कॉन्क्रीट निर्णय देशात आणला पाहिजे. आणा कायदा. एवढे सरकार तुम्ही शहाणपणा सांगताय. 4,399 दिवस काँग्रेसमधल्याच बोर्डीकरला तुम्ही आणून मंत्री केलं. लाज वाटली पाहिजे भाजपला. आणि काँग्रेसपेक्षा आम्ही चांगले सांगता. हास्यास्पद आहे की नाही सचिन? बरं, आणखी एक महत्वाचं म्हणजे तुम्ही जेव्हा हा आरोप करताय, संपत्तीची वाढ सर्वात मेजर तुमचा हा मेन गंभीर आरोप आहे. आणि तुम्ही त्यामध्ये एक अधिकाऱ्याचंही नाव घेतलंय. काय नेमकं आहे? मी सांगितलं ना तिचा नवरा मेघना बोर्डीकर यांचा नवरा दीपक साकोरे IPS अधिकारी आहेत. तिच्या दुसऱ्या एका बहिणीचे नवरा पण IPS अधिकारी आहेत. हे सगळे मोठे मोठे अधिकारी सगळे 5 बहिणींचे मोठे मोठे अधिकारीच आहेत. राईट. पुन्हा मी दुसऱ्या आमदारांचं नाव घेऊ का तुम्हाला? मी काय स्पेसिफिक एकच केस नाही. फडणवीसांचे PS विद्याधर महाले यांची पत्नी श्वेता महाले यांना आमदार करण्यात आलं. फडणवीसाचे दुसरे PS बहुतेक मी जसं म्हणतो माझी पदाधिकारी ना यातून यांचा नंगानाच पाहिला हो सचिनराव. किती थर्ड क्लास येते. बोलायला चांगलं बोलतात पण काय करतील याचा काही भरोसा नाही. नालायकपणाच करतात जास्तीत जास्त. सुमित वानखेडे PS होते, फोन अटेंड करायचे, त्यांना तुम्ही आमदार केलं. आणि त्या मतदारसंघातले कार्यकर्ते मग काय सतरंजा उचलायला आहेत का? आणि ही काय लोकशाही म्हणायची का? तुम्ही एवढ्या वर्षानुवर्ष काय काम करताना तुम्ही कार्यकर्त्यावर अन्याय करून पैसे ज्याच्याकडे त्याला तुम्ही पुढे करता का? त्याला जवळचे माहिती अभिमन्यू पवार तुमचे PS होते, त्यांना पुढे केलं तुम्ही. म्हणजे काँग्रेसमध्ये पण बऱ्याचदा आपण ह्या कहाणी ऐकलेल्या आहेत सचिन, की जे PS आहेत म्हणजे काय काय कारण आहे, तुम्हाला काय बाइंडिंग आहे नेमकं, हे नेत्यांनी पण समजून घेतलं पाहिजे ना. काय जनतेला कळत नाही काय? तुम्हाला सगळ्या आतल्या गोष्टी माहिती आहे म्हणून त्याला तुम्हाला गुपचूप आमदार खासदार करावं लागतं, असं आहे का ते? सो ही पद्धत चुकीची असं आपलं म्हणणं आहे. आणि IPS अधिकाऱ्यांची बायको, IAS अधिकाऱ्यांची बायको किंवा नवरा, कधी कधी वाईफ असते ना IAS IPS, त्यांचे नवरे किंवा त्यांचे स्पाऊस, ही जी पद्धती आहे बंद झाल्याशिवाय भारत देश चांगला होऊ शकत नाही असं आमचं प्रामाणिक मत आहे. परदेशात पण बोंबाबोंब सुरू आहे ही अशा पद्धतीची. $1,00,000 कमाई असलेली नॅन्सी पेलोसी अमेरिकेचे लोकसभा अध्यक्ष होत्या. मग त्यांची कशी काय कमाई 50 करोड झाली हो? $50 करोड बरं. 1,00,000 करोडची कमाई, $50 करोड. काय लाज लज्जा आहे का या नेत्यांना? आम्हाला मूर्ख समजायला तुम्ही जनतेला? मी तरी साधा कार्यकर्ता, अपक्ष कार्यकर्ता आहे ना. आज आम्ही 2 दिवसापासून डिक्लेअर केले नवीन पक्ष काढायचा प्रयत्न करतो या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून. जनता सपोर्ट देईल असं वाटतंय. पण हा मेन मुद्दा हा आहे की तुम्ही एवढे 4,399 दिवसांचं तुम्ही जो टिमकी वाजवताय तर कृपा करा एक कायदा आणा की कशी इन्कम कमवले हे पण बघणार आणि नेमकं चेक करणार. IAS IPS अधिकारी ऑलरेडी सेवा करतायत, काय एवढी खुमखुमी आहे तुम्हाला घरचा आमदार खासदार करायची? तिथंच नीट सेवा करा ना. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की एखादा अधिकारी असेल तर अधिकाऱ्याच्या घरच्यांना ही पदे यासाठी दिली जातात. कारण काय? कारण तो सगळं लागे बांधे ना. त्याला ते कार्टल हा शब्द आहे बघा. किंवा मी तर म्हणतो या सगळ्यांवर मकोका लावली पाहिजे. संघटित गुन्हेगारी नाही काही. तुम्हाला कसं काय आमचे नवीन SP आलेत परभणीमध्ये, सगळे उलटे धंदे बंद केलेत.
बरोबर आहे. चांगले अधिकारी असतातच ना. म्हणजे आधी जे चालू होते त्याचे पैसे कुठे जात होते मग? कसं काय चालू होते रस्ते? रस्त्यावर डिसिप्लिन नाही आहे. तुम्ही आज आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये, तुम्ही पुण्यात जा, मुंबईत जा, कुठल्याही रस्त्यावर जा. काय करतात तो ट्रॅफिक पोलीसवाले? कंट्रोल करणं इतकं अवघड आहे का सचिन? पण नाही करत कंट्रोल. पण नुसतं मोकळं सोडतं कोणी? अधिकार मिळालाय तर तुम्ही त्याच्या माध्यमातून जे फायदे काढता तो वरपर्यंत पोहोचवता म्हणून कोणीच काही बोलत नाही. आज शिक्षक भरती करता म्हणता तुम्ही नुसते लांबवत चालले. मग ह्याचं तिथले अधिकारी पण सांगतात ना की तुम्ही वरच्या निरोप आलेले आहेत की अशा गोष्टी कराव्या लागतात म्हणून. ही काय पद्धत काय चालली आहे तुमची? कशा काय लोणचं घालायचं का तुमच्या 4,399 दिवसांच्या प्रधानमंत्री पदाचं? बरं, आता तुम्ही प्रमुख मागणी काय करता? मेजर म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे हे सर्व काय तुम्ही म्हणताय, मग ही चौकशीची मागणी म्हणा किंवा असं काय आहे का तुमचं? नाही, हे तर सरळ सरळ आहे की जो अधिकारी कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट नावाचा शब्द फेमस आहे सचिनराव. हे काही नवीन शब्द नाहीये आणि मी काही पहिला माणूस नाही. अनेकांच्या मनातली भावना मी कदाचित बोलत असेल तर समजून घ्यावं जनतेने सुद्धा आणि नेते मंडळींनी सुद्धा की कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट अवॉइड करणे हे बेसिक काम असतं डेमोक्रेसीमध्ये. तुम्ही जेव्हा IPS अधिकारी, IAS अधिकारी किंवा मोठे इरिगेशनचे अधिकारी यांच्या ऑलरेडी सरकारच्या मोठ्या करोडोच्या व्यवहारामध्ये अधिकारी असलेल्या लोकांना जर तुम्ही एनकरेज करत असाल, त्यांच्या घरच्यांना आमदार खासदार होणे, याला कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट म्हणतात. आणि हे नसलं पाहिजे, कॉमन सेन्स आहे. याला काय बनाना रिपब्लिक नावाचा शब्द ऐकला असेल सचिन तुम्ही. भारत देश बनाना रिपब्लिक झाल्यासारखं परिस्थिती सगळ्यांना वाटते. काय कोणाचा मागमोस नाही, कशाचा काही संबंध नाही. सगळे ज्याचे स्वतःचे फायदे काढण्याचं बघतायत. जनतेची सेवा, जनतेची सुविधा, जनतेचं भलं, शिक्षणाचं नीटचं पेपर फुटतो. लाज नाही वाटत तुम्हाला? तुम्ही IAS म्हणतो, तुम्ही एअरफोर्स वापरता? अहो, म्हणजे तुम्ही मान्य केलं तुमचे सगळे अधिकारी सगळे मंत्री मूर्ख आहेत. मग काढा ना त्यांना. बस करा हो, कृपा करा, उपकार करा भारत देशावर. लय मोठी संस्कृती आपल्याला. महर्षी वाल्मिकीपासून आपण छत्रपती शिवराय, दिल्ली दिग्विजयवीर महादजी शिंदे, पुन्हा त्यानंतरचे सगळे मॉडर्न भारतातले महापुरुष यांचे नुसते नावं घेऊ नका हो, लाज वाटली पाहिजे. एक म्हणायला गंमत म्हणून म्हणाले का, क्या छत्रपती का मावळा बनेगा रे तू? हे नुसते भाषणं करतो ना असे फालतूपणा करतो. तुम्ही ते देठाला सुद्धा शब्द काय, देठाला सुद्धा स्पर्श करू नका असं छत्रपती शिवराय सांगायचे शेतकऱ्याच्या. आणि तुम्ही इथं देठ काय, तर तुम्ही तर त्याचं सगळं जमीन खाऊन टाकायला टपून बसलेले आहेत. आपण पाहतोय गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत, कारण हेच होते ते समीर दुधगावकर ज्यांनी गंभीर स्वरूपाच्या आरोपाचं स्टेटमेंट जे होतं ते व्हायरल झालेलं होतं. त्यांचं असं मत आहे की राजकीय नेता आणि त्या नेत्याचे निकटवर्तीय नातेवाईक हे कुठेतरी प्रशासकीय अधिकारी आणि मग हे दोघांचे लागेबांधे आहेत आणि त्यामुळे ही संपत्ती वाढते असं त्यांचा गंभीर आरोप आहे. यामुळे पंतप्रधानांनीच या संदर्भात चौकशी करावी आणि ज्या ठिकाणी हे असे दोन नातेवाईक एकत्र येतात हे कुठेतरी देशासाठी हानिकारक आहे असं समीर दुधगावकर यांचं वक्तव्य आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.